राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापनेला 100 वर्ष पूर्ण होत आहेत। त्यानिमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने श्रीरामपूर शहरात दसरा सणाचे औचित्य साधून पथसंचलन केले आणि विशेष म्हणजे या पथसंचलनाला मुस्लिम बांधवांनी पुष्पवृष्टी करून भरभरून प्रतिसाद दिला। आज ठिकठिकाणी जातीयवादाचे विष पेरलेले जात असून हिंदू मुस्लिम वाद आपण अनेक ठिकाणी ऐकतो पाहतो, परंतु याला अपवाद श्रीरामपूर तालुका आहे असंच म्हणावं लागेल। श्रीरामपूर शहरात नुकतेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन झाले। या पथसंचलनाचे हिंदू बांधवांबरोबरच मुस्लिम बांधवांनी देखील स्वागत केले। पथसंचलन श्रीरामपुरातील जामा मस्जिद समोर आल्यानंतर मुस्लिम बांधव दुतर्फा उभे राहिले। त्यांनी पथसंचलनात सहभागी असणाऱ्या स्वयंसेवकांवर फुलांचा वर्षाव केला। हे बघून सगळेजण अचंबित झाले। यापूर्वी देखील मुस्लिम बांधवांनी अनेक वेळा एकोप्याचे दर्शन घडवलेले होते। अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्राचे मंदिराची उभारणी केली जात असताना तालुक्यातील बेलापूर येथील मुस्लिम बांधवांनी सर्वप्रथम 51,000 रुपयांचा निधी मंदिराचे कोषाध्यक्ष आणि बेलापूर निवासी महंत गोविंद देवगिरीजी महाराजांच्याकडे सुपूर्द केला होता। त्याचबरोबर 2 वर्षापूर्वी मुस्लिम बांधवांची बकरी ईद आणि आषाढी कार्तिकी एकादशी एकाच दिवशी आल्याने मुस्लिम बांधवांनी हिंदू बांधवांच्या एकादशीचे पावित्र्य ओळखून बकरी ईद 2 दिवसानंतर साजरी करण्याचा निर्णय घेतला आणि या निर्णयाचे महाराष्ट्रभर स्वागत करण्यात आले। त्याचबरोबर नुकतेच गणेशोत्सव आणि मोहम्मद पैगंबर जयंती एकाच दिवशी आल्याने मुस्लिम बांधवांनी हिंदू बांधवांच्या कुठल्याही उत्सवाला अडथळा येऊ नये म्हणून मोहम्मद पैगंबर जयंती आणि मिरवणूक गणेश विसर्जनानंतर करण्याचा निर्णय घेतला। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनात श्रीरामपुरातील मुस्लिम बांधवांनी फुलांचा वर्षाव करून स्वागत केले। हिंदू बांधवांनी देखील मुस्लिम बांधवांचे अभिनंदन केले। आज RSSचं जे पथसंचलन आहे ते श्रीरामपूर शहरामध्ये पहिल्यांदाच आपल्या स्टेडियमपासनं सय्यदबाबा दशमेश चौक, सय्यदबाबा चौक, मौलाना आझाद चौक आणि सय्यदबाबा चौक या ठिकाणून गेलेला आहे आणि गेल्या काही दिवसामध्ये सरसंघचालक माननीय मोहनजी भागवत यांनी मुस्लिम समाजाच्या धर्मगुरूंची बैठक घेऊन एक शब्द दिलेला आहे की या देशामध्ये इस्लाम होता, इस्लाम आहे आणि यापुढे इस्लाम राहणारच आहे। एवढी सकारात्मक भूमिका ज्यावेळेला संघचालकांची असते त्यावेळेला समाज म्हणून आमचं उत्तरदायित्व आहे की या ठिकाणून त्यांची रॅली शांततेने जात असताना आम्ही सुद्धा फुलाचा वर्षाव करून त्या संचलनाचं स्वागत केलेलं आहे आणि आमची सकारात्मक भूमिका आहे। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी देविदा देसाई, बेलापूर। आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा, एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, सर्व प्रकारचे OPD केस पेपर फ्री, सोनोग्राफी फक्त 400 रुपयात, एक्सरे फक्त 100 रुपयात, लॅब तपासणीवर 50% सूट, औषधींवर 20% सूट। अधिक माहितीसाठी संपर्क 90 90 91 91 96 तसेच 7304 75 56 55। आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कोकमठाण, शिर्डी कोपरगाव रोड, समृद्धी महामार्ग सर्कल जवळ, कोपरगाव।